नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाचा जवळपास 2 दशकांचा इतिहास आता एका फार मोठ्या निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपलेला आहे. कारण उद्या विधिमंडळामध्ये या संदर्भातलं विधेयक येणार आहे. दरम्यान आज हक्कभंग आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला की विरोधकांना विश्वासात न घेता सरकार एक सरकारी दस्तऐवज असणारा मराठा आरक्षणाचा अहवाल दडपून ठेवतंय असा त्यांचा मुद्दा होता. पण या सगळ्याला ओलांडून उद्या प्रामुख्यानं एक महत्त्वाचा दिवस असणार आहे, जेव्हा आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष विधिमंडळात येईल. सरकार तो पार करण्यासाठी प्रयत्न करेल. आणि हे होत असताना आणखी एक घटना विधिमंडळाच्या बाहेर घडणार आहे, ती म्हणजे ओबीसींचा आक्रोश. ओबीसी समाजानं या सगळ्या घडामोडी घडत असताना आधी पहिल्यांदा साक्षीदाराची भूमिका वठवली आणि आता मात्र ओबीसी बोलू लागलेला आहे. ओबीसी आता विरोध व्यक्त करू लागलेला आहे आणि ओबीसी आता आक्रोश व्यक्त करू लागलेला आहे. ओबीसींचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक फार मोठा गोलमाल प्रकार आहे. एसीबीसी, ओबीसी या सगळ्या गोष्टी एकच आहेत. ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश झाल्यास आहे ते ओबीसी नष्ट होतील. त्यांच्या आरक्षणामुळे त्यांचा उपयोग, अधिकारच नष्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच अनुषंगाने उद्यापासून ते आक्रोश मोर्चा काढणार आहेत, आक्रोश आंदोलन करणार आहेत. आणि हाच आक्रोश नेमका काय आहे, त्याचे कोणते पैलू आहेत हे समजून घेण्यासाठी आपण काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण परिषद आपल्या एबीपी माझाच्या स्टुडिओत आयोजित केली होती. त्याच धर्तीवर आज हा ओबीसींचा आक्रोश समजून घेण्यासाठी आज आपल्या चर्चेमध्ये ओबीसी नेते, न्यायिक अभ्यासक, कायद्याचे अभ्यासक ही मंडळी आहेत. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत ते आधी पाहूयात. ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध काय आहे, हा नेमका अगदीच प्राथमिक मुद्दा आहे जो आपण पुन्हा विचारणार आहोत. एसईबीसी म्हणजेच ओबीसी असं ओबीसींना का वाटतं? कारण सरकारचं म्हणणे आम्ही एसीबीसी स्टेटस देणार आहोत ओबीसी मराठ्यांना. 52% धक्का न लावता आरक्षण देणं शक्य आहे का? सरकारचं म्हणणं आहे की आम्ही याला धक्का लावणार नाही. तर हे धक्का न लावता मुळात आरक्षण देणं शक्य आहे का, हाही मुद्दा आपण कायदेतज्ञांना विचारूयात. मराठ्यांना आरक्षण दिल्यास ओबीसी न्यायालयात जातील का, हा लाख मुलाचा प्रश्न आहे. उद्या नेमकं काय होणार? उद्या कोर्टाची पायरी मराठा आरक्षणाच्या विरोधात चढली जाईल का? हे सगळे मुद्दे घेऊन आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत आरक्षण आणि कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट संजय भाटे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत असतील. याशिवाय ओबीसी आरक्षण अभ्यासक प्राध्यापक श्रावण देवरे, ओबीसी राष्ट्रीय ओबीसी संघर्ष समितीचे समन्वयक सचिन माळी, विद्रोही कवी सचिन माळी पण आपल्यासोबत आहेत. आणि राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे नेते हरिभाऊ राठोड सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी पहिल्यांदा हरिभाऊ राठोडांपासून सुरुवात करेन. हरिभाऊ राठोडजी, पहिल्यांदा अगदी बेसिक प्रश्न, एसीबीसी स्टेटस दिलं जाईल असं सध्या तरी सरकारकडनं सारखा एक शब्द पुढे येतोय, सोशिओ इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास अशा अर्थाचं. आणि त्याचवेळी श्रावण देवरेंसारखे अनेक ओबीसी नेते म्हणतात की हा ओबीसी एसीबीसी हा फक्त शब्दखेळ आहे, हा म्हणजे एकच ओबीसी आहे. तेव्हा माझा तुम्हाला 2 भागातला प्रश्न आहे. एक, एसीबीसी स्टेटस दिलं तर तुमचं काय म्हणणं आहे? आणि 2, आहे तो ओबीसी वर्ग प्रवर्ग 32% जी काही सगळी ओबीसी कॅटेगरी आहे ती आणखी वाढवली, समजा 16%, तर वाढीव ओबीसीमध्ये मराठा समावेश करून घेतला तर काय हरकत आहे? कृष्ण एकदम लो आहे, लो एकदम. बहुधा राठोड यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. मी स्टुडिओमध्ये माझा प्रश्न मी ॲडव्होकेट संजय भाटेंपासून सुरुवात करेन. तोच प्रश्न त्यांच्यासाठी. ॲडव्होकेट भाटे, आपल्याला हा सगळा वाद जो आहे किंवा जी महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती साधारण एक घटनेच्या तरतुदींच्या अनुषंगाने किंवा कायद्याच्या अनुषंगाने जर तपासली तर जे सत्य समोर येतं ते असं आहे. भारतीय घटनेमध्ये 3 प्रकारचे आरक्षण घटना मान्य आहेत. एक अनुसूचित जातीचं, एक अनुसूचित जमातीचं आणि तिसरं जे आरक्षण जे घटना मान्य आहे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी द्यावं अशा प्रकारचं हे तरतूद आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कोणत्या ह्या घटनेमध्येच त्याचा उल्लेख असल्यामुळे त्याबाबत काही विशेष गहजब होत नाही. पण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग असा जो शब्द प्रयोग घटनेत आहे, आजपर्यंत आपण ज्याला लौकिक अर्थानं किंवा ओबीसी म्हणतो तो प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं जर कायद्याच्या नजरेने बघितला, तांत्रिक दृष्टीने बघितला तर तो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गच आहे, ज्याला एसीबीसी म्हणतो आपण, ज्याला आपण एसीबीसी. सरकार सध्या शब्द प्रयोग पुढे आणते की एसीबीसी. ते एसीबीसी ओबीसी एकच आहे. अगदी. त्यामुळे ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, तोपर्यंत ओबीसी समाजाची जे मला दिसतं की तोपर्यंत ओबीसी समाजाची जी ज्याला आपण ओबीसी समजतो आणि त्या ओबीसी मध्ये ओबीसी, भटके विमुक्त आणि एसीबीसी असे सगळा हा मिळून महाराष्ट्रातला हा ओबीसी प्रवर्ग आहे, त्यांची भूमिका
शांतपणाची होती किंवा समजुतीची होती असं दिसत होतं, किंवा स्वागताचीही होती. कारण ज्यावेळेला या संदर्भात मोर्चे निघाले त्यावेळेला कोणत्याही ओबीसी गटाने त्या आरक्षणाला विरोध केला असं काही दिसलं नाही. पण ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असा प्रवर्ग करतो अशा पद्धतीचं विधान केलं, त्यानंतर मला वाटतं की ओबीसी समाजामध्ये या संदर्भातली अस्वस्थता सुरू झाली. कारण असं होतंय की घटनेच्या जर आपण शब्दाप्रमाणे घटनेत वापरलेले मूळ शब्द जर आपण पाहिले तर या वर्गाला या नव्या प्रवर्गाला जे आरक्षण मिळणार आहे तेच कदाचित घटना मान्य होईल आणि त्यावेळेला ओबीसी जो ज्याला आपण समजण्यात येतो तो अडचणीतील अशी एक ओबीसींची साधार भीती वाटते. उद्या जर या आरक्षणाला जर आव्हान झालं, माननीय मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही आत्ताच्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, परंतु या आरक्षणाला कुणी ना कुणी आव्हान देण्याची शक्यता दिसते आहे. त्यावेळेला झालं तर हे 50% पेक्षा जे जास्तीचं आरक्षण आहे ते रद्द होण्याची शक्यता आहे. कारण इंद्र साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये जे सुप्रीम कोर्टाने जी मर्यादा घालून दिली आहे त्या केवळ मर्यादेच्या निकषावर हे आरक्षण जर अडचणीत आलं तर त्यावेळेला मात्र मराठा समाज जो आहे किंवा ह्या मराठा आरक्षणाचे जे पुरस्कर्ते आहेत ते असं ठाम म्हणण्याची शक्यता आहे की आता आम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असं राज्य मागासवर्ग आयोगानं जाहीर केलेला आहे. त्यामुळं आत्ताचा जो अस्तित्वात असलेला ओबीसीचं जे काही संख्या आहे किंवा जे आरक्षण आहे त्यात आमचा समावेश करा. हे खरं आहे. याचं कारण असं की याच अशा चर्चेमध्ये मराठा समाजातले एक मान्यवर यांनी हा मुद्दा मांडलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला टू बिगिन विथ अगदी 16% नसलं तरी त्याच्यावरती एक आकडा ओबीसी आणि आम्ही डिसाईड करू आणि आहे त्या ओबीसी म्हणजे 32% आमचा समावेश व्हावा. त्यामुळे भाटे म्हणतात तो मुद्दा ती शक्यता खरी आहे. जर का मराठा आरक्षण न्यायालयात चॅलेंज करण्यात आलं तर मराठे हे म्हणू शकतात की आता आमचा प्रवर्ग ओबीसी आहे, आम्हाला आहे त्या ओबीसी तरी किमान टू बिगिन विथ सुरुवात करण्याला आम्हाला आरक्षण देण्यात यावं. मी हरिभाऊ राठोड यांच्याकडे जाईन, त्यानंतर सचिन माळीकडे मी जाणार आहे, सचिनकडे जाणार आहे. हरिभाऊ राठोडजी, एक प्रश्न हा मराठा समाजातल्या मान्यवरांनी विचारलेला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. जर का ओबीसी मध्ये सुद्धा काही सगळ्या जातींच्या समान लोकसंख्या नाहीये, त्याच्यातली माळी समाज हा लोकसंख्येने शक्तीने प्रातिनिधित्वाच्या मानानं सांस्कृतिक दृष्ट्या ओबीसी मधला पुढारलेला मानला जाऊ शकतो, त्यांचा ओबीसी समावेश केल्यानंतर जर का ओबीसी आरक्षणाचा धोका तयार होत नसेल तर मग मराठ्यांचा ओबीसी समावेश केला आणि वाढीव कोट्यासह केला तर मग त्रागा करायचं कारण काय? हा माझा प्रश्न तुम्हाला. अगदी बरोबर आहे. मी त्या मताचाच आहे. मी तर याचा पुरस्कर्ता आहे. ऍक्च्युअली मी ओबीसी सब कॅटेगरायझेशन करून द्या याचा पुरस्कर्ता आहे. गेले 20 वर्ष त्याच्यावर अभ्यास करतो, लिहितोय. माझ्या वेबसाईटवर तुम्ही अनेक लेख बघाल. मी तर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचा आहे आणि त्यासाठी मी खूप काही लेख लिहिले. असं काही माझं काही लपवलेलं नाही आहे. तुम्ही जे आता प्रस्ताव ठेवलेला आहे, जर असं काही झालं सब कॅटेगरायझेशन करून दिलं तर आम्हाला ते मान्य राहील आणि ते करता येईल. मी तर म्हणतो की तेच करायला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे. नाही राठोडजी, तुमचा एक तर ऐकण्यात गल्लत झालेली आहे किंवा अर्थ तुम्ही सोयीस्कर काढताय. मी सब कॅटेगरी म्हणालेलो नाहीये किंवा माळ्यांसाठी सुद्धा सब कॅटेगरी नाहीये. माळी आणि समजा कैकाडी समाज असेल हे सगळे म्हणून ओबीसी एकच असतो, त्यामुळे मी सब कॅटेगरी म्हणत नाहीये. माझा प्रश्न मी पुन्हा फ्रेम करतोय. मराठ्यांचं म्हणणं आहे की माळी ओबीसी झाल्यानंतर ओबीसीच्या बाकी आरक्षणाला धक्का बसत नसेल तर मराठे ओबीसी झाल्यानंतर धक्का बसेल. हे लॉजिक काय आहे? विशेष करून जर का ओबीसीचा आताचा 32चा आकडा अधिक 16 अशा प्रकारे आणखी 48 वरती गेला तर हरकत काय? म्हणजे मराठी आणि ओबीसी हे एकच, मराठे ही सब कॅटेगरी नाही. राठोडजी, अशी सब कॅटेगरी बनवताच येत नाही. नाही बनवता येते सब कॅटेगरीशी बनवता येते. सुप्रीम कोर्टच्या या जजमेंटमध्ये 9 जजेसनी जेव्हा हा निकाल दिला आपल्या इंदिरा साहनी केसमध्ये असं म्हटलं होतं की जे ओबीसी आहे लमसम हे एका ठिकाणी ठेवलेले, याच्यामुळे काही जे दुबळे आहेत त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय होतो. तर सुप्रीम कोर्टाने त्याच केसमध्ये सांगितले आहे की तुम्ही सब कॅटेगराईज करू शकता. आणि पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की एखाद्या सरकारने, एखाद्या स्टेट गव्हर्नमेंट हे जर केलं तर वेदर दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. तर त्यांनी सांगितलं येस इट विल बी अ व्हॅलिड. म्हणजे हा व्हॅलिड ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसनी सांगितलं. मी किती दिवस, हे बघा मी 3 उदाहरण देतो प्रश्नाची आपण लक्षात घ्या. एक तर 1902 मध्ये ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्याची मूळ संकल्पनाच ती होती. त्यांना विचारलं होतं 1902 मध्ये की महाराज जी सांगा आम्हाला हे आरक्षण कशासाठी आहे.
का तुम्ही आरक्षण देता? तर त्यावेळेस महाराजांनी जे उदाहरण देऊन सांगितलं होतं ते मी आपल्याला सांगतो प्रसन्नाजी. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं होतं, शाहू महाराजांनी, की बघा 2 घोडे आहेत, एक सशक्त घोडा आहे, एक अशक्त घोडा आहे. त्याला तुम्ही एका टोपरीमध्ये चणे खायला दिले तर नॅचरली जो सशक्त घोडा आहे तो सगळे चणे खाईल. आणि म्हणून आरक्षण त्यांना वेगळं काढून द्यायचं. सेम उदाहरण आणि सेम एक्झाम्पल तुम्हाला देतो. मंडल आयोगामध्ये याला नायक नावाचे ग्रस्त होते, सदस्य होते. तर त्यांनी काय केलं होतं, ही वॉज नॉट एग्री विथ द बंडल, तर ही हॅज गिव्हन सेपरेट डिसेंट नोट. आणि त्या नोटमध्ये असं म्हटलंय की बडी मछली छोटे मछली को गिल जाती है. तर त्यांनी असं म्हटलं की 250-300 जाती, त्या 2,500-3,000 जाती आणि 27% आरक्षण करता, हे मला आवडलं नाही. याच्यात तुम्ही 2 भाग करा, डिप्रेस क्लास आणि मोस्ट डिप्रेस क्लास. तोच धागा पकडून इंदिरा साहनीच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं ते सांगितलं. आणि तोच धागा पकडून या देशामध्ये रेणके आयोगाला, नंतर विधाते आयोगाला, तुम्ही जे सांगू पाहताय ते लॉजिकल आहे. तुम्ही सांगू पाहताय ते लॉजिकल आहे. आताचा ओबीसीचं आरक्षण त्याच्या स्वरूपाचं आहे का? तुमचं असं म्हणणं आहे का माळी समाजाला सब कॅटेगरी असा आपला दावा आहे का? ऐका ना, जर का माळी समाजाला नसेल तर मराठा समाजासाठी सब कॅटेगरी व्हावी असा जो अस्तित्वात नसलेला प्रावधान तुम्ही आता सांगण्यात लॉजिक काय? लॉजिकली ते बरोबर आहे पण प्रावधान नाहीये. भाटे मला करेक्ट करू शकतात. या क्षणी ओबीसी मध्ये सब कॅटेगरीज देऊन प्राविधान आहे. अहो प्राविधान मी तेच सांगतो तुम्हाला. अहो पण ऍक्ट आहे का? भाटे मला सांगा. अहो प्राविधान आहे. मी हे बघा, मी जे सांगतो ना, भाटे क्लिअर करतील. त्या बाबतीत अशी स्थिती आहे, सध्याची जी कायदेशीर स्थिती अशी आहे की नुकत्यामध्येच एनडीए गव्हर्नमेंटनी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जे आहे ते आजपर्यंत स्टॅच्युटरी बॉडी होती, त्याला नुकत्याच एक घटनात्मक दुरुस्ती करून घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट ह्या सध्याच्या केंद्र सरकारने केलेली आहे की दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल सब कॅटेगरायझेशन साठी त्यांनी नेमलेला आहे. पण ते ह्या सर्व गोष्टी सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत आहेत. माझा अगदी स्पेसिफिक, ज्याला आपण म्हणू एका वाक्यात उत्तर द्या असा जर का माझा प्रश्न असेल तर या क्षणी ओबीसी आरक्षणामध्ये माळी तरुण असेल, तरुणी असेल किंवा कैकाडे समाजाचा तरुणी असेल, हे एकच ओबीसी आहेत. यांच्या सब कॅटेगरीज वाईज आरक्षण आहे का? नाहीये. तेच मी म्हणतोय. राठोडजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ते आता नाहीये. मराठ्यांचा प्रश्न भविष्यात तुम्ही कायद्या लहान असून आता ओबीसीतला समावेश हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच संघर्षाचा मुद्दा आहे की एकदा का मराठे ओबीसी ठरले की ओबीसी नावाच्या सगळ्या आरक्षणाला ते लागू पडतील, ही भीती आहे. मी एक छोटासा ब्रेक येतो. ब्रेकच्या नंतर मी सचिनकडे पण जाणार आहे. मला राठोडजी आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि मी तुम्हाला भरपूर वेळ देणार आहे, काळजी करू नका. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चे अतिशय महत्त्वाच्या वळणावर आलेली आहे. आपला मुद्दा चालला होता मराठ्यांचा ओबीसी समावेश झाला तर ओबीसीचा आक्रोश कशासाठी? हरिभाऊ राठोड मगाशी बोलत होते की सब कॅटेगरायझेशन केलं तर आमचा विरोध नाही. मग सब कॅटेगरायझेशन म्हणा, मराठ्यांसाठीचं वेगळं आरक्षण, मराठा ओबीसी आरक्षण म्हणा, पण जे नाहीच आहे त्याबद्दल बोलण्यात हशील नाहीये. ते केवळ तर्कसंगत दृष्ट्या कदाचित चर्चेला खुमारी आणण्यासाठी उपयोगी पडेल. पण हरिभाऊ, आता लॉजिकली प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या भागरीतले तुकडे पाडण्याचा आहे. माझ्यासोबत आता बाकीचे सुद्धा मान्यवर नेते आलेले आहेत. मी राठोडजी येतो तुमच्याकडे. काही नवीन पाहुणे पण जॉईन होत आहेत चर्चेमध्ये. मी त्यांच्याकडे जाण्यापूर्वी श्रावण डेवरे आलेले आहेत, मृणाल ढोले पटेल सुद्धा मला दिसत आहेत. त्यांच्याकडे जाण्याच्या पूर्वी मी सचिनकडे जातोय. मी बराच काळ गेलो नाही. सचिन, इकडे एक मुद्दा आपल्याला आपण थोडासा सामाजिक दृष्ट्या विचार करू. तो आरक्षणाचा तुकडा कसा पडेल, 32%, 16%, 48%, 68% सगळं बाजूला ठेवू. मराठा समाज जर का ओबीसी ठरत असेल या आयोगाच्या अभ्यासातून, तर एक ओबीसी म्हणून आपण त्यांना स्वीकारायचं की नाही? ते ओबीसी आता ठरलेले आहेत. एकदा ते मागास ठरल्यानंतर त्याच्या टक्केवारीची गणित वेगळं आहे. मी त्याचा सामाजिक मागासलेपणाच्या बद्दलचा एक प्रश्न मी तुला सैद्धांतिक म्हणून विचारतो. तो मागास ठरत असेल, तो बहुजन ठरत असेल, तो जर का ओबीसींपैकी ठरत असेल तर त्याचा स्वीकार बाकीच्या ओबीसींनी, हे म्हणजे मुंबईतल्या रेल्वे सारखं झालं की गच्च भरेपर्यंत मग आतमध्ये पण, आणि एकदा आतमध्ये गेलं की बाहेरच्याला विरोध करायचा. ही मनोभूमिका सोडायला नको का? याच्यामध्ये एक आहे प्रसन्नाजी की मराठा समाजामधला एक सेक्शन जो आहे, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचा आहे, तो प्रागतिक विचारांचा आहे असं आम्ही समजतो आणि तो बहुजनवादाच्या बाजूने उभा आहे, ही एक बाजू आपण समजून घेतली पाहिजे. बरं. तर दुसरा एक सेक्शन जो आहे तो सेक्शन हा प्रामुख्यानं अत्यंत प्रतिगामी किंवा सनातनवादी परंपरावादी विचारांचा बळी आहे. आणि
ज्या वेळेला ओबीसी मध्ये या सगळ्या समावेश होणार या सगळ्या घटकांचा, बरं, त्यावेळेला ओबीसी इनसिक्युअर होण्याची शक्यता जास्त वाढते. आणि म्हणून आम्ही हे सांगतोय की मराठा समाजाला समजा सामाजिक दृष्ट्या मागास ठरवलेला आहे किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी हा जो काही विषय 2004 पासून चर्चेमध्ये आहे, तर आता त्यामध्ये मी ज्यावेळेला एक ओबीसी म्हणून असं सांगतो की जो मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये माथाडी कामगार म्हणून राहणारा जो हमाल वर्ग आहे, बरं, किंवा जो गावामध्ये सुद्धा अत्यंत भूमिहीन परिस्थितीमध्ये किंवा अल्प परिस्थितीत राहून तो गावाच्या एकदम कडेला पडला गेलेला आहे, जो सामाजिक दृष्ट्या त्याला आपण मागास म्हणू शकतो, असा एक सेक्शन मराठ्यांच्या मध्ये आहे जो मी महाराष्ट्रावर फिरलेला आहे, मला त्यातून दिसतो. पण जो सामाजिक दृष्ट्या मागास नाही आणि जो राजकीय दृष्ट्या डॉमिनंट आहे, त्याचं काय करायचं हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. म्हणून जे हरिभाऊ म्हणतायत की बाबा एक कॅटेगरायझेशन करायला पाहिजे, तर पहिल्यांदा मराठा समाजामध्ये कॅटेगरायझेशन करायला पाहिजे मराठा समाजाच्या नेत्यांनी की आरक्षण नेमकं द्यायचं, म्हणजे मराठा समाजातला आयडेंटिफाय करा की हा सामाजिक समाज आहे आणि त्याला आरक्षण द्या. असं काहीतरी आलं तर मी त्यांचं स्वागत करायला तयार आहे. आणि मी जातीय कार्यकर्ते असल्यामुळं मराठा समाजाला जोडून घेण्याचीच माझी भावना आहे. पण ते साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, दारू सम्राट आहेत, वाळू सम्राट आहेत, हे जर सामाजिक दृष्ट्या मागास असलं तर ते हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. म्हणून मराठा समाजामधल्या खऱ्या अर्थानं जो कुणबी आणि कुणबी सदृश्य जो शोषित घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आहे. मी त्यासाठी स्वतः पुस्तक लिहिलं आहे. आणि म्हणून हरिभाऊंचं जे वर्गीकरणाचं जे लॉजिक आहे ते आता लगेच 8 दिवसात माहित नाही काय होईल, पण एक लॉंग टर्म मध्ये जर विचार केला तर तुम्हाला जसं एसटीला वेगळं ठेवलेलं, एसटी मध्ये सुद्धा आता शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा वाचन समाज म्हणत आहे की बौद्धांनी किंवा पूर्वाश्रमाच्या मुलांनी आमचं आरक्षण गाठलेलं आहे, तर तिथं सुद्धा कॅटेगरी करा म्हणून चर्चा सुरू झालेली आहे. तशीच चर्चा आता एसटी मध्ये होणार आहे. आणि ओबीसी मध्ये तर कॅटेगरायझेशन होणं गरजेचं आहे. मी ह्याशी सहमत आहे प्रसन्नजी तुमच्या मताशी की ओबीसी मधले जे बहुजन बलुतेदार आहेत तर त्यांच्या पुढारलेला आहे, तर माळी समाज हा त्यांच्यावर डॉमिनंट राहतो, हे वस्तुस्थिती नाकारण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून हे कॅटेगरायझेशन जे आहे हा एक तोडगा म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जेणेकरून ज्याचा हिस्सा आहे त्याला तेवढा हिस्सा त्याचा मिळू शकतो. हे लॉजिकली बरोबर आहे. आणि सामाजिक न्यायाची जर गोष्ट असेल, आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी असेल तर मला असं वाटतं की त्या पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. आरक्षणाचा हा वाद मिटवण्यासाठी कॅटेगरायझेशन केलं पाहिजे. मराठा आरक्षणाचा एक मुद्दा फक्त मी ऍड करतोय की केवळ मराठ्यांचाच मुद्दा नाही, जाटांचा आहे, पटेलांचा आहे, गुजरांचा आहे, हे जे डॉमिनंट कास्ट आहेत तर त्याच्या एका सेक्शनला खरोखरच गरज आहे. तर आपण असं करायला पाहिजे. मी सुद्धा या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये एक नॅशनल कमिशन मंडळ आयोग होतं, त्या पद्धतीचे कमिशन नेमा आणि ज्या क्षत्रिय किंवा क्षत्रिय सदृश्य जाती आहेत त्या क्षत्रिय सदृश्य जातींच्यासाठी ते कमिशन नेमून त्यांना आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये आणावं, त्यांचा एक तयार करावा जेणेकरून ते आरक्षणाला पात्र ठरतील, त्यांना सामाजिक न्याय मिळेल. हे मला असं वाटतं की सचिन आणि हरिभाऊ जे सांगतायत त्याच्यामध्ये आता म्हणजे गेले 2-3 आठवडे ही चर्चा आम्ही इकडे करतोय. सचिन तुम्ही जे सांगू पाहताय सचिन ते प्रायमा फेसी कदाचित छान वाटेल, पण त्याच्यात खूप अंतर्विरोध आहे. एक पहिला अंतर्विरोध तर तो माळी समाजापासूनच सुरू होईल. जी कॅटेगरी जे तुम्ही मराठ्यांमध्ये म्हणताय, ऐका सचिन हरिभाऊजी येतो तुमच्याकडे, हरिभाऊ येतो, आपल्याकडे वेळ आहे, हरिभाऊ मी येतो तुमच्याकडे. सचिन अडचण अशी आहे तुम्ही जे द्वंद्व मराठा समाजामध्ये बघताय ते माळी समाजामध्ये पण दाखवताय, तर मग तुम्हाला शहरी माळी हा वेगळा एक्सक्लूड करून टाकायचा का सगळा, मग ग्रामीण माळी वेगळा ठरणार का, मग माळी समाजा अंतर्गत असणारी सरंजामी मनोवृत्ती आणि शेतकरी माळी याच्यामध्ये फरक करायचा का, पहिला प्रश्न होईल. दुसरा भाग असा आहे की सामाजिक आरक्षण दिलं जाताना मग तो श्रीमंत गरीब हे बार न लावता तो मुळात सामाजिक मागास ठरतो आणि आता ती सध्याची स्थिती आहे, त्याला आपण बदलू शकत नाही. अशा वेळी सब कॅटेगरायझेशनच्या एका भूमिकामध्ये पडलं की तो मग एक ट्रॅप ठरतो, म्हणजे तुम्हाला द्यायचंय की नाही आरक्षण या मनोभूमिकेबद्दल चेक करावं लागतो. मी ही अडचण घेऊन जातो देवरेंकडे. देवरेजी, आतापर्यंत एक ओबीसीची भूमिका तुम्ही आतापर्यंतच्या चर्चेत मांडत होता की मराठे आमच्या ओबीसीमध्ये नकोच. आता हरिभाऊ राठोड किंवा सचिन माळे यांनी एक थोडासा चेंज त्यात मांडलेला आहे, हरकत नाही मराठे आले तर, पण मग सब कॅटेगरायझेशन करा. आता सब कॅटेगरायझेशनचे मुद्दे 2 आहेत, त्या 32% सब कॅटेगरी करायची का 32 अधिक 16% ही 16% वाली वेगळी सब कॅटेगरी करायची? बघा सर, सब कॅटेगरायझेशन आहे ना, याला अनेक अडचणी आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात मोठी अडचण, पहिली अडचण अशी आहे की जात निहाय जनगणना जर केली नाही तर माळी समाज किती पुढे आहे, मराठा समाज किती मागासला आहे, नावी समाज किती घेतो आहे, याचा काही कागदावर अधिकृतपणे कुठलीही आकडेवारी आपल्याकडे नाही. आणि आपण चाललोय विभागणी करायला. तर मला सांगा, जर तुमची लोकसंख्याच माहित नाही, कोणी किती घेतलं, कोणाला किती नाही मिळालं,
हे जर आपल्याकडे कागदावरच नाहीये तर हे सब कॅटेगरायझेशन काय कामाचं आहे हो? बरं, पहिली मागणी सगळ्यांनी मिळून मराठा समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज सगळ्यांनी एक मागणी केली पाहिजे की जात निहाय जनगणना पहिल्याने झाली पाहिजे. मराठा समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसीची झाली पाहिजे, भटक्यांची झाली पाहिजे, मुस्लिमांची झाली पाहिजे. एकदा का आपल्याकडे जात निहाय जनगणनेचा आकडा आपल्या समोर टेबलावर आला की मग आपण एकत्र बसून त्याच्यात ठरवू शकतो की माळी समाजाने समजा त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त नोकऱ्या पटकवलेल्या आहेत तर माळी समाजाला ओबीसीच्या यादीमधून काढा. बरं, जर असं सिद्ध झालं की मराठा समाजाला फार कमी नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या अनुसार तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाका. हे केव्हा करू शकतो आपण? जात निहाय जनगणना झाल्यानंतर आणि आपल्या समोर टेबलावर आपल्या समोर अधिकृतपणे आकडे आल्यानंतर करू शकतो. जर जात निहाय जनगणना न करता जर कॅटेगरायझेशन करण्याचा प्रयत्न केला, बरं, ते ओबीसी मधलं कॅटेगरायझेशन समाजाचं कॅटेगरायझेशन असतो. कुठलंही कॅटेगरायझेशन तुम्ही जर केलं, जात निहाय जनगणना जर केली नाही आणि आकडेवारी समोर आली नाही तर प्रत्येक जात पत्रकार परिषद घेऊन आव्हान करेल की आमची लोकसंख्या तर एवढी 15% आहे, 16% आहे आणि आम्हाला तर काहीच मिळालं नाही आणि मग आम्हाला कशाला या कॅटेगरीतून काढून त्या सब कॅटेगरीमध्ये कसं काय टाकलं, असा सगळा आरडाओरडा सुरू होणार आहे. जात संघर्ष सुरू होणार आहे. एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात उभी राहणार आहे. लक्षात घ्या. अहो आकडे आल्यानंतर सगळेच मान्य करतील ना की येस ही जात निहाय जनगणना झाली आहे, आम्हाला एवढं मिळालेलं आहे, आम्हाला आता तुम्ही इकडनं टाकून तिकडे टाकलं, तिकडून काढून तिकडे टाकलं तर काही हरकत नाही, कोणता आक्षेप घेणार नाही कारण अधिकृत आकडेवारी आपल्याकडे असते. आता आज परिस्थिती अशी आहे की एक तर छोटासा केक आहे आणि ते केक मधून वाटा मारण्यासाठी प्रत्येक जण आपल्या हातात सुरी घेऊन उभा आहे. अहो ती सुरी केकवर नाही चालणार, ती सुरी एकमेकांवर चालणार आहे. हे आणखी पुन्हा कॅटेगरायझेशनची भानगड जर तुम्ही उपस्थित केली तर माळी विरुद्ध कुणबी, कुणबी विरुद्ध तेली, तेली विरुद्ध सुतार, सुतार विरुद्ध भटके, असा संघर्ष सुरू होणार आहे. तुम्हाला काही गांभीर्य जर कळत असेल चळवळी म्हटलं तर थोडासा विचार करून बोलत चला. पहिल्याने जात न्याय जनगणनेची मागणी केली पाहिजे की त्याच्यासाठी आम्ही 11 एप्रिल ते 11 देवरेजी मला तो मुद्दा तुम्ही जो आता स्पष्ट केला मुद्दा माझ्या लक्षात आला होता पण तो सचिन मला म्हणजे हरिभाऊ राठोड आणि सचिन माळीने सचिन सुद्धा परवा आमच्या चर्चेत होते आपल्या सोबतच होते म्हणून मला ते दोन लगेचच लक्षात आलं. तुम्ही जे सांगू पाहताय ते दोन लगेचच लक्षात आलं होतं पण सचिनच्या संदर्भासाठी मी तो प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलो. मी आता पहिल्यांदा जाणार आहे मृणाल ढोले पाटील यांच्याकडे आणि त्यानंतर मी भाटेंकडे येईन. आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे हरिभाऊ राठोडांना याबद्दल भरपूर बोलायचं आहे हे मला माहिती आहे. हरिभाऊ मी तुमच्याकडे येणार आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. मी पहिल्यांदा फक्त आहे ते गेस्ट आपले पूर्ण केले पाहिजेत आपल्याला. मी मृणाल ढोले पाटलांकडे जातो. मृणालजी सगळा विषय तुमच्या समोर आहे. कॅटेगरायझेशन हा आत्ताचा मुद्दा नाही, आत्ताचा मुद्दा आहे एकतर 32% अंतर्भाव किंवा 32% अधिक 16%ची वेगळी कॅटेगरी म्हणा किंवा सगळं मिळून ओबीसीच 48% करणं म्हणा. तुम्ही याकडे कसं बघताय? सगळ्यात पहिलं सर मला असं सांगायचं आहे की आमची सगळ्यात पहिली मागणी अशी आहे की आम्ही ओबीसीच्या याच्यासाठी एक व्हाईट पेपर मागतो ओबीसीच्या रिझर्वेशनवर. कारण आजपर्यंत झालंय असं की ओबीसीचं आरक्षण देत असताना आरक्षणाचं झालं काय आमच्यापर्यंत आलंच नाही. पुणेमध्ये 50% ओबीसी समाजाच्या जागा नगरसेवकांच्या, ग्रामपंचायत सदस्यांच्या, आमच्या पिंपरी चिंचवडच्या मागचे महापौर यांनी खोटे दाखले काढून लाटलेले आहेत. 50% जागा ओबीसीच्या आमच्या जात असतील. पुणे जिल्ह्यामध्ये एकटे 2,500 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा खोट्या दाखल्यांवर ओबीसीच्या गेलेल्या आहेत. 50% अजून आमच्याकडे आरक्षण चाललेलं नाहीये. मी अतिशय जबाबदारीने सांगतो IAS, IPS अगदी ग्रामपंचायत पर्यंत ओबीसी समाजाच्या 50% पर्यंत जागा लाटल्या जातात. जर आमच्याकडेच काही येत नसेल तर आम्ही मागायचं कुठं? दुसरी गोष्ट म्हणजे असे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट पर्यंत आम्ही लढणार कधीपर्यंत? याच्यानंतरचा विषय असेल, आपण जो कॅटेगरी सब कॅटेगरायझेशनचा विषय सांगितला, एसबीसी म्हणून एक कॅटेगरी आपल्याला कल्पना असेल, 50+2% एसबीसी त्यांना दिलं जातं. मी आपल्याला मेडिकल सीटचं हे एक हे दाखवतोय की त्याच्यामध्ये 2% हे ओबीसी मध्येच घातलेले आहेत. ते दाखवायला 2% वेगळे आहेत पण ते ओबीसी मध्येच टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने आमची मागणी आहे, मुळात पहिले ओबीसी आरक्षणावर श्वेतपत्रिका काढा, एक व्हाईट पेपर काढा. आरक्षणाच्या किती जागा होत्या, ते कोणी कोणी लाभार्थी आहेत आणि कोणी घेतल्यात त्या. माझा सरळ आरोप आहे की ओबीसीच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग ज्या जागा आहेत त्याच्यातल्या 50% जागा लाटल्या गेलेल्या आहेत. जर 50% जागा लाटल्या गेलेल्या असतील तर अशा वेळेस आम्ही वेगळं द्यायचं कुठनं? 15/4 आणि 16/4 प्रमाणे भेटलेलं आरक्षण आणि ओबीसी कुठल्याही ओबीसीच्या जागांमधून 50% जागा. तुम्ही हे मेडिकल ऍडमिशन बद्दल बोलताय का ओव्हरऑल आरक्षणाच्या बद्दल तुम्ही म्हणताय?
ओव्हरऑल आरक्षण, शासकीय ऍडमिशन्स आणि विशेषतः आपल्या राजकारणामध्ये पिंपरी चिंचवडचे मागचे महापौर नितीन काळजे हे मराठा समाजाचे होते, ओबीसी साठी आरक्षित जागेवर ते महापौर झाले होते. बरं, ठीक आहे. मी इथे एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी याबद्दल भाटेंकडनं पहिल्यांदा ते कायदेतज्ञ आहेत, ते याच्याबद्दल कायदेशीर पेचांबद्दल आपण विचारणार आहोत. मगाशी देवरेंचा मुद्दा होता की अहो मुळात जातीय जनगणना करा म्हणजे जाती लक्षात येतील, त्यांचा स्टेटस लक्षात येईल. आणखी काही मुद्दे होते, सब कॅटेगरीचे मुद्दा सारखा पुढे येत होता, तोही विचारूयात आणि पुढे जाऊयात. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे ओबीसींचा आक्रोश कशासाठी, ज्याची पार्श्वभूमी आहे उद्या टेबल होऊ शकणारं मराठा आरक्षणाविषय. मी आता पहिल्यांदा ॲडव्होकेट संजय भाटेंकडे जाईन, त्यानंतर हरिभाऊ राठोड आणि सचिन यांच्याकडे पुन्हा एकदा जाईन. भाटेजी, अनेक मुद्दे आता चर्चेले गेले. सब कॅटेगरायझेशन करा, गरीब मराठा, श्रीमंत मराठा, हा भेद करा, म्हणजे हा कॅटेगरी करा. देवरे तर म्हणाले जाती न्याय जनगणनाच नाहीये. आता या पॉसिबिलिटीज आहेत त्या आता सध्या तरी नाही आहेत. त्यामुळे आता काय होईल ते मला सांगा. सध्या तरी दोन शक्यता वाटतायत. एक तर ओबीसी मध्ये अस्सल ओबीसी 19% समावेश किंवा पूर्ण वेगळं 16% एसीबीसी आरक्षण आणि त्याला मिळू शकणारा चॅलेंज. प्रसन्नजी, खरं आहे की सब कॅटेगरायझेशन, जातनिहाय जनगणना या सगळ्या आता ह्या विषय हे सगळ्या अतिशय प्राथमिक अवस्थेत आहेत. त्याच्यासाठी एक राजकीय मतैक्य व्हावं लागेल आणि मग ते निर्णय होतील. मध्यंतरी मगाशी एक पॅनलिस्ट म्हटले की मराठ्यांच्या मध्ये मग गडीवरचे मराठे आणि राणातला मराठे असं काहीतरी विभागणी करता येईल. तर असं नाही, संपूर्ण मराठा प्रवर्ग अशा प्रकारचं मागासलेपणाचं प्रशस्तीपत्र किंवा निष्कर्ष सध्याच्या या गायकवाड आयोगानं दिलेला आहे. त्यामुळं मराठा प्रवर्गामध्ये अशा प्रकारची काही विभागणी कायदेशीरदृष्ट्या करता येईल असं मला तरी ते शक्य दिसत नाही, किंवा ते घटनेतले जे आरक्षणाचं जे मूळ तत्व आहे त्याच्याशी ते काही सुसंगत असणार नाही. पण तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की या आजच्या घटनेला मराठा प्रवर्गाला राज्य मागासवर्ग आयोगानं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे असा निष्कर्ष काढलेला आहे. अर्थात त्याच्याबाबत वाद असू शकतात, पण आजच्या घटनेला तो एका कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा रिपोर्ट असल्यामुळे तो आपल्याला त्याच्या वादासह मान्य करावा लागतील अशी त्याची कायदेशीर स्थिती आहे. त्यामुळं आता राज्यकर्त्यांच्या समोर असे दोनच पर्याय आहेत की त्यांना जसे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतायत की एक आम्ही आरक्षणाला धक्का न लावता एक वेगळा प्रवर्ग करून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असा एक प्रवर्ग करून आणि मग जसं तामिळनाडू आणि कर्नाटकच्या राज्य शासनाने त्याचं काही प्रमाणात समर्थन केलं, अर्थात त्याला सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली अशी अवस्था नाही. तामिळनाडूचा सारखा संदर्भ दिला जात असताना तामिळनाडू 9वं शेड्यूल, पण त्याच्यामध्ये तो मूळचा समाज ओबीसी होता. इथे ओबीसी ठरवायचा एका समाजाला, हा प्रॉब्लेम आहे ना. नाही, कसं झालेलं की तोपर्यंत ह्या तामिळनाडूच्या आणि कर्नाटक काही प्रमाणात याचे नेहमी संदर्भ दिले जातात. तामिळनाडूमध्ये त्या जाती ऑलरेडी घालण्यात आलेल्या होत्या आणि नंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. अर्थात ती आव्हान देणारी याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेतलेली आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्याच्यावर निकाल झालेला नाही, हा भाग वेगळा. त्यामुळे 50%पेक्षाही जास्त आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली असं आज तरी आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. पण म्हणजे थोडक्यात मी असं म्हणू शकतो का की जर का समजा उद्या आपल्याला समोर आलं की मराठ्यांना आहे त्या 32%च्या पलीकडचं 16% आरक्षण दिलं जाणार आहे काही वेगळ्या प्रवर्गाअंतर्गत, तर ते कोर्टात म्हणजे त्याच्यात ओबीसीने चॅलेंज करणं सोडून द्या, घटनात्मक तरतूद म्हणून ते चॅलेंज होऊ शकेल की नाही? हो, निश्चित होईल चॅलेंज. हो, कारण ह्या मुख्यतः आरक्षणाला जी मर्यादेची कल्पना आली, एकतर मी हे स्पष्ट करू इच्छितो की आरक्षणाला घटनेमध्ये कुठे मर्यादा नाहीये. हे तत्व हे न्यायिक तत्वाच्या तून हे समोर एका कोर्टाच्या केसच्या एका दाखल्याचा प्रकार आहे. इंद्र सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणजे मंडल आयोगाच्या संदर्भातली जी मुख्य केस होती त्यातून हे 50%, कारण सर्वोच्च न्यायालयासमोर त्यापुढे समानता, गुणवत्ता हे देखील या मुद्द्यावर देखील मंडल आयोगाला विरोध झाला होता आणि मग याचिकाकर्त्यांच्या समानता, गुणवत्ता याही मुद्द्यांचा सुप्रीम कोर्टाने एक गांभीर्याने विचार केला आणि मग एक समाजात समानता, कारण एक समानता ठेवण्यासाठी गुणवत्तेलाही संधी असावी. पण तुम्हाला असं वाटतं गेल्या काही काळामध्ये सुप्रीम कोर्टाने रेव्होल्युशनरी निर्णय दिलेले आहेत? वर्षानुवर्ष सुप्रीम कोर्टाने ज्यावर निर्णय घेतले नव्हते, तेव्हा शबरीमला असेल, हे तुमचं समलिंगी संबंध असेल, इतका क्रांतिकारी निर्णय देऊन आणखी 2 पावलं पुढे जाणारं सुप्रीम कोर्ट देशातली अतिशय असाधारण परिस्थिती लक्षात घेता कदाचित याला चांगल्या प्रकारे बघेल, सहानुभूतीने बघेल असं नाही वाटत?
म्हणजे या आरक्षणाला जर म्हणजे आरक्षणाची आकडेवारी वाढत असेल तर सुप्रीम कोर्ट याचा सहानुभूतीने विचार करेल की नाही आताच्या असाधारण परिस्थितीत, की देशामधले अनेक मोठे समाज जर का मागास म्हणून पुढे येत आहेत, त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासपणा समोर दिसत असेल तर सुप्रीम कोर्ट हे कॉग्निजन्स घेईल की नाही? नाही, सुप्रीम कोर्टला इतके म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वात प्रबळ न्याय व्यवस्था कोणती असेल तर ते भारताची सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचं एक कायद्याच्या क्षेत्रात बोललं जातं. त्यामुळे सुप्रीम कोर्ट करू शकतं का, हा जो हायपोथेटिकल क्वेश्चन आहे त्याचं मी उत्तर देईन, हो करू शकतं. पण नुकताच अशाच प्रकारे जाट समाज हरियाणामध्ये आमचा इतर मागासवर्गीयामध्ये प्रवेश करावा अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. हा विषय आला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगासमोर. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने हा जाट समाज हा काही मागासवर्ग नाही असं निष्कर्ष काढला. असं असताना देखील केंद्र सरकारने त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांच्यात केला. रामसिंग वर्ष नावाच्या एका व्यक्तीने त्यांचं जे इन्क्लुजन आहे, त्यांचं इतर मागासवर्गातलं जे समावेशन आहे ते सर्वोच्च न्यायालयासमोर त्याला आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची शिफारस नसताना केंद्र शासनाने कोणत्या आधारे यांचा उल्लेख केला असं ते जाट समाजाचं इतर मागासवर्गीयांतलं समावेशन रद्द केलं. त्यामुळे हे सगळ्या केसेस समोर असणार आहेत. त्यामुळे आणि अर्थातच मराठा नेत्यांना त्याची कल्पना आहे. मी पुन्हा एकदा हरिभाऊ राठोड, त्यानंतर सचिन, त्यानंतर पुन्हा देवरे सर आणि ढोले पाटलांकडे जाईन. हरिभाऊजी, आता मी तुमच्याकडे परत आलेलो आहे ते पॉसिबिलिटीज बद्दल बोलायला नाही, सब कॅटेगरी बद्दल बोलायला नाही, कारण त्या अस्तित्वातच नाहीयेत, आता एक्झिक्यूट होत नाहीयेत. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे, एक तर ओबीसी अंतर्गत किंवा ओबीसीच्या पलीकडे एसीबीसीचा 16%, पण त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ओबीसी एसीबीसी एकच. मला तुम्हाला बेसिक प्रश्न आहे की तुम्हाला मराठ्यांच्या मागास असण्याबद्दल आक्षेप आहे का मराठ्यांना म्हणजे मराठे मागास ठरलेल्या मराठ्यांच्या आरक्षणाबद्दलचा आक्षेप आहे? प्रसन्नाजी, मला थोडा अधिक वेळ जरी दिला तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उकल मी करू शकतो आणि या एकूणच प्रश्नाची उकल करू शकतो. आणि ते न्यायिक दृष्ट्या असं नाही की मी सांगतो म्हणून नाही, सगळ्या न्यायिक प्रक्रियामध्ये कसं आहे पार पडेल आरक्षण. बोला सांगा. नंबर 1, सचिनला जे शंका आहे, हा मराठा समाजाला आपण क्रिमिनल लावणारच आहोत. त्यामुळे जे वेल ऑफ मराठा आहे, गरीब मराठा आहे, तो प्रश्न मिटला. बरोबर, जनगणनेचा प्रश्न आहे, तो जनगणना सरकारने जाहीर केलेली आहे की आम्ही 21ची जनगणना करणार आहोत आणि ते सुद्धा प्रश्न आता मिटणारच आहे. दुसरं, आता आमच्या ढोले साहेबांनी सांगितलं की काही पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये काही लोक जे ओबीसी म्हणून नगरपालिका, महानगरपालिका इतर ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचाही प्रश्न या सब कॅटेगरायझेशन मध्ये मिटून जाईल. आणि आता न्यायिक प्रकरणीमध्ये आता वकील साहेब कोण होते माहित नाही मला, पण त्यांनी जे सांगितलं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, मी हे न्यायिक सांगतो तुम्हाला. सब कॅटेगरायझेशन प्रसन्नाजी, आपल्या महाराष्ट्रानेच केलंय ना सब कॅटेगरायझेशन, हे काय विसरता तुम्ही? शरद पवार साहेबांनी ते धनगरांना वेगळं काढून दिलं, भटक्यांना वेगळं दिलेलं आहे, विमुक्तांना वेगळं दिलेलं आहे, वंजारी समाजाला वेगळं दिलेलं आहे. हे काय? अहो पण त्याचा समाज, अहो सर ऐका ना, अहो ते पण ते ओबीसीत आहे ना. पण अहो तुम्ही असं काय करताय? माझा तोच मगासपासून प्रश्न चाललाय. हे सगळं जे काही केलेलं आहे ते ओबीसीत घातलेले आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण कमी झालंय हा देवरेंपासून सगळ्या ओबीसींचा आक्षेप आहे. हे तुम्हाला माहित असून तुम्ही का टाळताय मला कळत नाहीये. तीच तर अडचण आहे. नाही, टाळत नाही प्रसन्नाजी, ऐका तुम्ही. आता आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे त्यांनी मागासवर्गीय ठरवलेलं मराठा समाजाला, बरोबर, आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन मध्ये आपण 50%च्या वर देऊ शकतो. हे सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे. वकील साहेबांना माहित असेल की ज्या ठिकाणी 50%ची मर्यादा लावली होती त्याच्या पुढे एक वाक्य आहे, हाऊएव्हर दिस कॅन बी गिवन in addition to 50% in case of extraordinary ठीक आहे. देवरे नाही पटतंय का मी विचारतो? देवरेजी हा मार्ग आहे असं वाटतंय तुम्हाला? जे सांगू पाहतायत, राठोडजी सांगू पाहतायत, ते देवरेंना पटतंय का? देवरेजी, नाही, हे जे सब कॅटेगरायझेशनचं जे हरिभाऊ वारंवार सांगतात ना, त्याला काही अर्थ नाहीये. एक तर जात, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की एकदा जात न्याय जनगणना होऊन जाऊ द्या आणि मग आता एवढे वर्ष राहिले, आणखी 2 वर्ष सामाना तुम्ही म्हणतायत की होणारच होऊन जाऊ दे ना, मग कशासाठी एवढी घाई करतायत? आणि इथं वेगळ्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे. पुन्हा आणखी ते कॅटेगरायझेशन आणतायत
अहो मुळात प्रश्न असा आहे की हा जो राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलेला आहे हा अहवालच मुळात बोगस आहे. बघा तो अहवाल जर खरा राहिला असता त्याच्यामध्ये काही त्रुट्या राहिल्या नसता तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तो पहिल्याच दिवशी टेबलवर ठेवला असता, सगळ्यांना मोकळा केला असता. हा अहवाल वाचा, चर्चा करा, माझं काही त्याच्यामध्ये हे नाही. अहो अहवाल लपवला जातोय याचा अर्थच असा होतो आहे की सगळ्यांना अंधारात घेऊन, जसं रात्री चोऱ्या रात्री केल्या जातात सगळ्यांना अंधारात घेऊन विकारांचा डाका टाकला जातो आहे आणि जाती जातीमध्ये भांडण लावलं. आम्ही आव्हान करतो आजही की आम्हाला अहवाल द्या, आम्ही 2 दिवसामध्ये तो अहवाल वाचतो आणि जर त्याच्यामध्ये सगळे काही जर खरंच सत्य आम्हाला तो अहवाल तर आमच्या हातात येऊ द्या. अहो सुरुवातीपासून षडयंत्र आहे, जाणीवपूर्वक तिथं अहो आयोग अहवाल जो आहे तो ओबीसीचा आहे. तिथे 4 मराठी कशासाठी? एखाद्या मराठा दिला आम्ही समजू शकतो. 4 मराठे दिले, तिथे षडयंत्र सुरू झालेलं आहे. त्यांचा बहुमत आधी सिद्ध करून टाकलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब आधीपासूनच घोषणा देत आहेत आरक्षण देणारच. अहो आयोग नेमला गेला नव्हता, अहवाल आला नव्हता, तेव्हापासून मुख्यमंत्री की मी तुम्हाला देणारच आहे आणि देण्यासाठी जे षडयंत्र केलं त्याआधीच मराठा बहुमत आणि जे सर्वेक्षण झालं. माझं त्याच्यात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जेव्हा भारताची जनगणना होते, अखिल भारतीय स्तरावर जेव्हा जनगणना होते तेव्हा जनगणना करणारे अधिकारी आणि जनगणना करणारा कार्यकर्ता जो संगणक असतो गणक तो समोरच्या कुटुंबाला वाढवून देतो. मला देवरीजी तो मुद्दा कल्पना आहे, तुम्ही परवाच्या कार्यक्रमात आम्हाला सांगितला सुद्धा होता. मला कल्पना आहे त्याची की जनगणनेच्या वेळी असणारं वैधानिक अधिष्ठान त्या सर्वेला हे आत्ताच्या या आयोगाच्या सर्वेमध्ये आहे का? हा तुमचा मुद्दा आहे, जो मुद्दा त्या अर्थानं तर्काच्या लेवलला व्हॅलिड आहे. मला वेळेची मर्यादा आहे, पण उद्या आणि परवा सुद्धा, उद्या तर मोठा दिवस असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी, त्यावेळी हे अनेक मान्यवर आपल्या चर्चेमध्ये सहभागी होतील. तुर्तास ओबीसींचा आक्षेप आणि ओबीसींमध्ये सुद्धा असणारे काही मतमतांतर सुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहेत. राठोड काही वेगळं सांगू पाहत आहेत, पण देवरे वस्तुस्थिती दाखवतायत. त्याचवेळी भाटे आपल्याला न्यायिक प्रकाशामध्ये, वैधानिक चौकटीमध्ये काय आहे आणि काय होऊ शकतं याबद्दल सांगतायत. वाट खडतर आहे, पण संवाद चालू ठेवणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. या आशेसह इथे आपण थांबूयात. या सगळ्या मान्यवरांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.